हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं कलांजली साडी आहे, तिच्यावरचा जो ब्लाऊज आहे म्हणजे गळा आहे, मागचा गळा, तर तो कसा फिनिशिंगमध्ये शिवायचा तर ते पाहणार आहोत। तर बघू शकता इथं मी ब्लाऊजची उंची आहे ती 15 इंच घेतलेली आहे। शोल्डर आहे ते 5.5 इंच, मुंडा आहे तो 6 इंच। त्याच्यानंतर बघा छातीची घडी इथं मी 11 इंच घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। तर बघा इथे या पद्धतीने 9.5 इंच छातीचा चौथा भाग घेतला आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली होती। आता इथं बघा गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला 2.5 इंच। पाठीमागचा जो गळा आहे तर तो इथं आपण आवडीनुसार इथं घेऊ शकतो, लहान मोठा। तर इथं बघा 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं। खालच्या साईडला गळा रुंदी मी इथं 3 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। सर्वात पहिले आपण जसं रेग्युलर गोल गळ्याची शेप देतो सेम त्याच पद्धतीने इथे द्यायचा आहे। कारण बघा जो आरीवर्कचा जो ब्लाऊज आहे तर डिझाईन दिलेली आहे ती गोलच आहे। तर त्यासाठी सर्वात पहिले बघा मी या अशा पद्धतीने गळा आहे तो एका साईडला अशा पद्धतीने आखून झाल्यावर आपल्याला दुसऱ्या साईडने छापून घ्यायचा आहे। बघा व्यवस्थित असा कटिंग न करता बघा अशा पद्धतीने मी गळा आहे तो तयार करत असते। आता जे आपल्याला पुसट खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती फिरवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं, म्हणजे दोघं साईडला आपला गळा आहे तो फिनिशिंगमध्ये दिसेल, म्हणजे गोल शेप आहे तो परफेक्ट दिसतो। तर बघू शकता इथे परफेक्ट असा आलेला आहे। आता आरीवर्कचा हा पाठीमागचा पार्ट मी कट केलेला आहे तर तो इथे घेतलेला आहे बघा। त्याच्यानंतर बघा आता त्याची गळा रुंदी जी आहे तर ती जास्त आहे, ब्लाऊज पीसमध्ये गळा दिलेला आहे त्याचा, तर त्यानुसार आपल्याला या अस्तरला जोडायचं आहे। आता वरच्या साईडला मी अर्धा इंच एवढं बघा शोल्डर जॉईंट करण्यासाठी ठेवलेली आहे, डिझाईन आहे ती, आणि खाली जेवढं असेल तेवढं मी अशा पद्धतीने ठेवून घेतलं। आता काय करायचं बघा, सर्वात पहिले आपल्याला जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तर त्याच्यावरती डिझाईन आहे ती एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायची। आता शोल्डर आपण इथं 5.5 इंच घेतलेला आहे तर ते व्यवस्थित मोजून घ्यायचे बघा, 5.5 इंच जिथं येत असेल, कारण आपण बाही जोडण्यामध्ये तिथं तिकडच्या साईडला सोडतोय। अशा पद्धतीने जिथं मार्किंग 5.5 येते तिथपर्यंत मी मार्किंग करून घेतलंय बघा। आता शोल्डरची पट्टी बघा 3 इंचवरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच गड्याची इथं रुंदी घेतलेली आहे बघा। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली होती तर तिची मार्किंग करून घेतली बघा, जिथं 5.5 आले तिथं। आता एवढं कापड आपलं एक्स्ट्रा आहे तर तिथं काय करायचं, अशा पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आहे बघा इथं, आणि शिलाई सुद्धा टाकून घ्यायची आपल्याला। तर सर्वात पहिले इथं बघा मी सिंगल जो फूट आहे तर तो इथे लावलेला आहे, कारण त्याला वर्क केलेला आहे मोतींची, त्याला वर्क आहे दिलेलं, कलांजली साडी आहे तर त्यासाठी इथे बघा सुया वगैरे मोडतात तर त्यासाठी मी सिंगल दाब आहे त्याचा वापर केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा तसा वापर करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल, म्हणजे डिझाईन आहे ती परफेक्ट येईल आणि सुया वगैरे मोडणार नाही, म्हणजे मशीन खराब होते तर त्यासाठी अशी ट्रिक तुम्ही वापरायची आहे। आता बघा शिलाई मारून झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, वरती बघा इथं मी शोल्डर दाबण्यासाठी जे डिझाईनच्या वरती थोडंसं अर्धा इंच इथं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे वरच्या साईडला शोल्डर जोडताना, तर त्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं। त्याच्यानंतर बघा इथं मी जो वर्कचा ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पीसवरती डिझाईन आहे तर ते इथं मी खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल। त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा इथं टाचांचा वापर करायचा आहे, म्हणजे आपलं शोल्डर आहे ते परफेक्ट यावं, गळा आहे तो फिनिशिंगमध्ये यावा, यासाठी इथं बघा टाचांचा वापर करायचा आहे। तर वरच्या साईडला मी 3 टाचांचा वापर केलेला आणि खालच्या साईडला सुद्धा लावून घेऊया आपण, म्हणजे डिझाईन आहे ती हलणार नाही, म्हणजे अस्तर आणि कापड व्यवस्थित आपलं जॉईंट होणार। तर इथे बघू शकता मी खडूने मार्किंग करून घेतलंय। आता सिंगल दाब लावलेला आहे मी, त्याच्यामुळे काय होईल, आता जे गळा इथं ब्लाऊज पीसवर छापलेला आहे तर त्याला लागूनच आपलं शिलाईंचं आहे, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल। तर बघू शकता इथं मी परफेक्ट असं व्यवस्थित जसं आहे तसं इथं फिरून घेते आणि शिलाईसुद्धा परफेक्ट येते। तर तुमची जी मशीन असेल त्याच्यावरचं तुम्ही सिंगल फूट असं घेऊन यायचं आहे, म्हणजे काय होईल, असा जर वर्कचा ब्लाऊज आला तर शिवायला सोपं जातं आणि सुया वगैरे मोडत नाही आणि ब्लाऊज जो आहे तर तो सुद्धा परफेक्ट येतो, मशीनची सेटिंग चुकत नाही। तर ही काळजी घ्यायची आहे वर्कच्या ब्लाऊजला आपल्याला इथं शिवताना। तर पहा इथं एकदम कोपऱ्यावरती मी शिलाई टाकून घेतलेली तुम्हाला दिसत असेल। आता बघा इथं जी शिलाई मारलेली आहे तिच्या बाजूलाच मी फक्त बघा इथं 1/2 इंच एवढा कापड सोडलेला आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला जो अस्तरचा कापड आहे तो। तर बघू शकता इथं परफेक्ट असं मी कटिंग करून घेतलेलं आहे। इथे थोडंसं तिरकस झालं होतं तिथं मी शिलाई टाकून घेते। तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता जे आपण 1/2 इंच कापड सोडलेलं आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे,
म्हणजे अस्तर आहे ते आतल्या साईडला परफेक्ट असं फोल्ड होईल. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत एक शिलाईन टाकायची आहे बघा. अस्तरवरती शिलाईन टाकायची आहे आता आपल्याला एकदम कोपऱ्यावरती. म्हणजे काय होईल, अस्तर आतल्या साईडला परफेक्ट असा फोल्ड होईल. तर बघू शकता असं व्यवस्थित असं फिरवत आपल्याला इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं फिरवत जसं आहे तसं इथे शिलाईन टाकायची आणि सिंगल दाब लावलेला आहे त्याच्यामुळे काय होईल, शिलाईन एकदम परफेक्ट येते. आता बघा अस्तर आहे ते खालच्या साईडला मी व्यवस्थित फोल्ड करून दिलेलं आहे. तर बघू शकता इथं आता अस्तर आहे ते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल, आपल्याला इथं वरती जरी आपण शिलाईन टाकू तर ती फिनिशिंगमध्ये येईल आणि पुढच्या साईडला दिसणार नाही. यासाठी अस्तर आहे ते बघा व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर टाचण वगैरे लावता येईल तर तुम्ही इथं टाचण लावू शकता. आता बघू शकता इथं गळ्याला तुम्हाला मध्ये सिल्वर कलरची डिझाईन दिसते आणि त्याच्या आजूबाजूला बघा मणी आहे त्यांची पूर्ण लाईन अशी म्हणजे वर्क केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपला सिंगल दाब आहे त्याच्यामध्ये काय होईल, ते मध्ये आहे ते व्यवस्थित असं तिथं आपल्याला शिलाईन आहे ती मारता येते. तर तिथंच बघा मी हळूहळू असं मशीन फिरवत शिलाईन मारून घेते. म्हणजे ब्लाऊज पीसला अस्तर आहे ते फिनिशिंगमध्ये तिथे जॉईंट होईल. आता इथे बघा हळूहळू असं मी शिलाईन आहे ती मारते, कारण जसं राऊंडमध्ये आहे तसं गळ्याला आपल्याला इथे शिलाईन मारावी लागते. तर दोघं साईडला बघा मण्याची अशी लेससारखी अशी तिथं म्हणजे वर्क केलेलं आहे. तर ते शिलाई मारताना सुईमध्ये यायला नको यासाठी इथं बघा मी हळूवारपणे ती मशीन फिरवते, जेणेकरून आपली सुई मोडणार नाही आणि जो मशीन आहे त्याची सुद्धा सेटिंग चुकणार नाही. त्यासाठी इथं बघा हळूहळू असं मी इथं फिरून घेते शिलाई मारत मारत. तर वरच्या साईडला आपण कापड सोडलेला आहे त्याच्यामुळे बघू शकता इथं खाली पाठीमागच्या भागाला ब्लाऊज पीसचा कापड उरलेला नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण एक ट्रिक वापरणार आहोत बघा. त्याआधी इथं बघा मी गळ्याला हळूवारपणे असं गोल फिरवत जसं होतं तसं इथे शिलाईन टाकून घेतली. व्यवस्थित असं बघू शकता तुम्ही या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं व्यवस्थित असं मी शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर बघा गळा आपला एकदम परफेक्ट असा आलेला आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता खालच्या साईडला बघा इथं अस्तर थोडंसं उरलेलं आहे, म्हणजे आपण ते फिनिशिंगमध्ये तिथं शिलाई टाकून घेतलेली आहे. आता पूर्ण अस्तरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे कापड आहे त्याच्यासोबत अशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे. तर इथं बघा व्यवस्थित असं मी जॉईंट करून घेते. तर त्याच्यानंतर आपण इथं ब्लाऊजला कमरपट्टी लावायची आहे आपल्याला. तर त्यासाठी इथं बघू शकता मी सर्व इथं अस्तर जेवढं आहे तेवढं मी इथं शिलाई टाकते. खालच्या साईडला कापड कमी होता, कारण इथं बघा आपण वरच्या साईडला इथं कापड सोडलेलं आहे, म्हणजे डिझाईन जेवढी होती तेवढंच घेतलेलं आहे. तर त्यासाठी इथं बघू शकता खालच्या साईडला आपल्याला ब्लाऊज पीसचा कापड उरलेला नाही. अशा पद्धतीने बघा संपूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं आपण जोडून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय ब्लाऊज पीसचा तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या भागाला इथं कमरपट्टी लावणार आहोत. तर असे वर्कचे ब्लाऊज असले तर अशा पद्धतीने बघा डिझाईन असते गळ्याला, तर ती शिवायला नवीन जे असतात शिकणारे तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. तर तुम्हीसुद्धा असं जर एखादं ब्लाऊज आलं तर तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊजची डिझाईन आहे ती शिवायला सोपं जाईल. तर बघू शकता फिनिशिंगमध्ये आपण पाठीमागचा गळा आहे तर तो तयार करून घेतलेला आहे. आता खालच्या साईडला इथं बघा कमरेच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे. तर तिथे बघा मण्यांचे इथं छोटे छोटे असे फुलं दिलेले होते, मग ते आता कट करून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला कमरपट्टी लावता येईल. तर जेवढे इथं शिलाईमध्ये येत असतात आपल्याला तर तेवढे स्टोन वगैरे असतात ते तिथे काढून टाकायचे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज शिवायला अडचण येणार नाही. तर फिनिशिंगमध्ये सुद्धा ब्लाऊज दिसतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा मी जेवढ्या इथं मणी वगैरे येत होत्या शिलाई टाकताना तर ते वेळ मी काढून घेतलेले आहे. आता कमरपट्टी लावायची आपल्याला. तर हा जो ब्लाऊज पीस होता तर त्याला बघा हा आपण पाठीमागचा जो गळा शिवलेला आहे वर्कचा, तर सेम तसे 2 गळे दिलेले होते. तर मी कटिंग करताना कस्टमरला विचारून घेतलेलं पहिलेच, पण एकच गळा फक्त मागच्या साईडला येईल आणि पुढच्या साईडला येणार नाही, कारण सेम पुढचा आणि मागचा जो गळा दिलेला होता तर तो सेम तसा दिलेला होता. तर त्यासाठी ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज आहे तो शिवावा लागतो. तर सर्वात पहिले बघा आता आपल्याला इथं टक्स घ्यायची आहे. तर टक्स घेताना बघा गळ्याकडून मी इथं 4.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला उभा टक्ससुद्धा इथं मी 4 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम सेंटरपासून आपण 4.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. परत 4 इंचावरती मार्किंग करून
अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची. आता तिथे टक्स घेताना सुद्धा बघा स्टोन येत आहे, तर ते सुद्धा काढावे लागतील आपल्याला. तर सर्वात पहिले बघा जिथं मार्किंग करून घ्यायचं, जिथं एक्स्ट्राचे येत असतील स्टोन वगैरे तर ते कट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला शिलाईन टाकायला सोपं जाईल तिथं. तर हा जो ब्लाऊज शिवते मी, तर त्याची शिलाईन तुमच्याकडे किती घेतात तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण आमच्या इकडे तेवढे कोणी शिलाईन वगैरे देत नाही. तर त्यासाठी तुमच्याकडे शिलाईन वगैरे किती घेतात आरीवर्क ब्लाऊजचे, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा आता जेवढे स्टोन वगैरे होते ते मी इथं कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं टक्स मारलेले आहे, आपण म्हणजे मार्किंग केलेलं आहे, तर ते टक्स आहे ते शिवून घेऊया. तर जसं आहे तसं इथं मी शिवून घेते. बघा खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोघं साईडने टक्सची मार्किंग केलेली होती, तर तिथंच आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर 2 शिलाईन मी एक्स्ट्रा टाकून घेतलेले आहे, म्हणजे ते टक्स आहे ते परफेक्ट इथं पॅक होतील, निघणार नाही त्यासाठी. बघा आता दोघं साईडचे आपले टक्स वगैरे टाकून झालेले आहे. त्याच्यानंतर बघा इथं थोडंसं तिरकस वाटत होतं, तर मी कट करून घेतलं. आता इथे बघू शकता या ब्लाऊजला काठ दिलेले होते एका साईडला आणि 2 गळ्यांची डिझाईन दिलेली होती, तर मी बाहीला सुद्धा वर्क दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने बघा हा ब्लाऊज होता, तर मी त्यांना स्टिच करून हा ब्लाऊज दिलेला आहे. तर बघू शकता आता आपल्याला पाठीमागच्या भागाला तिथं अस्तर कमी पडलेला आहे, तर कमरपट्टी लावायची आहे, जेणेकरून ती दिसणार नाही त्यासाठी. तर बघू शकता अशी या पद्धतीने जेवढं पुरते की नाही ते पाहून घेते मी. आता ब्लाऊज पीस आहे तो त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे आपल्याला सर्वात पहिले, आणि जी डिझाईन आहे त्याला एका साईडने असं वाळवून बघा, जसं तुम्हाला शिवायचं आहे त्याच पद्धतीने इथं 1/2 इंच एवढा एक्स्ट्रा कापड धरून आपल्याला शिलाईन टाकायची आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं शिलाईन टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथं वरच्या साईडने शिलाईन परत पलटवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण शिलाईन टाकायची आहे. खालच्या साईडला बघा अस्तरवरती मी इथं शिलाईन टाकते, थोडा आणखी कापड इथं कट करून घेते, कारण ते वरच्या साईडला डिझाईनमध्ये येणार त्यासाठी जास्तीचं वाटत होतं, ते इथं मी कट करून घेतलेलं आहे. आता साधारण इथे बघू शकता तुम्ही 1.5 इंच किंवा त्याच्यापेक्षा कमीसुद्धा घेऊ शकता. तर 1.5 इंचाची इथं मी कमरपट्टी घेतलेली आहे एक्स्ट्राची वाढीव. आता अर्धा इंच खाली शिलाईन टाकायची आहे. या पद्धतीने बघा सिंगल दाब लावलेला आहे फक्त मी, आणि त्याच्यावरती हे शिलाईन टाकते. आता जिथं आपण टक्स घेतलेला आहे तिथं छोटीशी चून घ्यायची आहे बघा, अशी म्हणजे प्लेट्स घ्यायची आहे छोटीशी अशा पद्धतीने. नाही त्याच्यानंतर बघा दोघं साईडला सेम तसंच, आणि शिलाईन टाकायची आहे खालच्या साईडला अर्धा इंचवरती. तर बघा इथं शिलाईन टाकून घेतली. त्याच्यानंतर परत एक आपल्याला फिनिशिंगची शिलाईन टाकून घ्यायची आहे, म्हणजे दाबटीप टाकायची आहे, म्हणजे ती पट्टी आहे ती व्यवस्थित अशी वरच्या साईडला पलटी होते त्यासाठी. तर बघा इथं या पद्धतीने फिनिशिंगची अशी एक शिलाईन टाकून घेते मी. आता आतल्या साईडला बघा, म्हणजे आतल्या साईडला वरच्या साईडला ही पट्टी लावायची आपल्याला एक्स्ट्राची, तर त्यासाठी इथं बघू शकता ती डिझाईन आहे ती वरती एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. तर ही जी कमरपट्टी आपण लावतोय तर ती आपण बघा उलट्या साईडकडून वरच्या साईडला लावलेली आहे. तर अशा पद्धतीने आता एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची, म्हणजे तेवढंच आपलं ब्लाऊजचा जो डिझाईन आहे तर ती परफेक्ट येईल. अशा पद्धतीने बघू शकता मी काठ आहे ते खालच्या साईडला कापड कमी पडत होतं, तर तिथं मी ॲडजस्ट केलेलं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद.